अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी दाबायला विसरू नका. इथं कंपनी सेटअप करणं इज इट इझी और इट्स अ हाय कॉम्प्लिकेटेड? नाही, इथं कंपनी सेटअप करणं इझी कम्प्लायन्स आहे. कारण रूल असं होता आधी का फ्री झोनमध्ये कंपनी फॉर्म करायची तर ते पण बाहेरचे लोक या कंट्रीच्या बाहेरचे नागरिक ते 100% कंपनी ओन करू शकतात. सेटवर जाऊन आपण नंबर पाहिला की ॲक्टिव्ह कंपनी आहे का? काय हेडिंग म्हणजे दुबई इकॉनॉमिक डिपार्टमेंट, ओके, त्याला म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये. डायरेक्टली आपण व्हेरीफाय. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपण इथं UAE दुबईमध्ये आहोत आणि ज्या लिगल टर्म्स दुबईमध्ये चालतात कंपनी फॉर्मेशनसाठी किंवा जे काही कंपनी सेटअप करायला गोष्टी लागतात रिक्वायरमेंट, तर आज आपल्यासोबत चार्टर्ड अकाउंटंट आहेत जे एक्सप्लेन करतील आणि आपल्याला नक्कीच आपली स्वतःची कंपनी इथं सेटअप करून आपण काम कसं करू शकतो त्याच्याबद्दल एक नेक्स्ट लेवलची ब्रीफ आपल्याला देणार आहे. तर आपण जाणून घेऊया. सर, तुमचा इंट्रो द्या आणि एक्झॅक्टली क्लिअर करा की हाऊ यू कॅन हेल्प अस. डन. सो जय महाराष्ट्र. माझं नाव दीपेश चोरडिया. मी बेसिकली नाशिकमधून आहे, गोटी नाशिक इथून आहे. मी UAEमध्ये दुबईमध्ये मागच्या 6 वर्षापासून आहे आणि इथं चार्टर्ड अकाउंटन्सीची प्रॅक्टिस करतो आहे. आमची बेसिकली कन्सल्टन्सी फर्म आहे. आम्ही जे नवीन क्लायंट्स येतात, जे इथले क्लायंट्स आहेत त्यांना वेगवेगळे कंपनी फॉर्मेशन असो किंवा त्यांचे इथले टॅक्सेशनचे काम असो, VAT असो, ESR, पुढे येणारे नवीन टॅक्सेशन याच्याबद्दल गायडन्स देतो आणि सपोर्ट करतो. सिमिलरली ऑडिट असेल किंवा त्यांची अकाउंटिंग असेल, बुकिंगमध्ये ते बेसिक टू स्टार्ट कंपनी जे लागतात ते आम्ही त्यांना सपोर्ट करतो. अँड देन वी हेल्प हिम देम फॉर लॉंग टर्म. तर मागच्या आम्ही 6 वर्षापासून इथं बिझनेसमध्ये वेगवेगळे क्लायंट आम्ही हँडल करतो आहे, कंपनी मॅन्युफॅक्चरिंगचे असो किंवा वेगळे पण. तर टू स्टार्ट विथ जेव्हा पण आपण मतलब इथं कंपनी उघडतो, कंपनी उघडण्याचा विचार असतो, आपल्याला 1-2-3 गोष्ट इथं इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट थिंग, ते इथं बिझनेस करायला लायसन्स हवा, मॅन्डेटरी. त्यांना म्हणतात ट्रेड लायसन्स किंवा कमर्शियल लायसन्स किंवा प्रोफेशनल लायसन्स, पण एक लायसन्स हवा असतं. लायसन्स घेण्यासाठी 2-3 पर्याय असतात. एक असतो मेनलँड फॉर्मेशन, म्हणजे जे मेनलँड कंपनी असतात. एक असतात फ्री झोन. ओके ओके, ठीक आहे. मेनलँड असतो, फ्री झोन असतो. फ्री झोन बेसिकली इंडियामध्ये असे स्पेशल इकॉनॉमिक झोन असतात, SEZ असतात जेव्हा, किंवा एक्सपोर्ट ओरिएंटेड झोन बनवलेला असतं इंडियामध्ये. त्याच्यात एक रेप्लिका येतं. त्याच्यात एक तुम्हाला कंप्लायन्स थोडेसे कमी असतात, तुम्ही इझिली कंपनी फॉर्म करू शकतात. मेनलँडमध्ये पण कंपनी इझिली फॉर्म होऊ शकतात. आता प्रोसेस खूप सिम्पल आणि स्ट्रीमलाईन केलेली. कॉस्टिंगच्या हिशोबाने जे बऱ्याच लोकांना प्रश्न असतो इंडियामध्ये की सर कंपनी ओपन करणे खूप एक एक्स्ट्रीम कंडिशन असेल किंवा खूप अवघड असेल, असं बऱ्याचशा लोकांचा माइंडसेट आहे. तर त्याच्याबद्दल काय कमेंट असेल तुमची? इथं कंपनी सेटअप करणं इज इट इझी और इट्स अ हाय कॉम्प्लिकेटेड? नाही, इथं कंपनी सेटअप करणं इझी कम्प्लायन्स आहे. कारण इथं कुणीही करू शकतो, महाराष्ट्रामधून असू द्या किंवा ऑल ओव्हर इथं येऊ द्या. इंडियन रेसिडेंट, इंडियन नॅशनल किंवा इथले तर सगळे नॅशनल ऑल ओव्हर वर्ल्डचे लोकांना येणे ते करेक्ट गायडन्स गरज हवा. इथं ते एक्सेप्ट करतात का प्लीज कम अँड इन्व्हेस्ट. दे वॉन्ट द फॉरेन कंपनी टू कम अँड इन्व्हेस्ट, फॉरेन इंडिव्हिज्युअल टू कम अँड इन्व्हेस्ट. तर ते सोपी प्रोसिजर आहे. गव्हर्नमेंट्सचे पण जे रूल्स अँड रेग्युलेशन टू फॉर्म अ कंपनी सिम्पल आहे. त्याच्या पुढचे जे वेगळे कंप्लायन्स असतात ते तर डिपेंड्स असतात, पण जे फॉर्मेशनचे काम आहे ते सिम्पल आहे अँड इट इज इझी. नॉट टाईम टेकिंग जास्त नाही आहे. नॉर्मली एक इंडिव्हिज्युअल जेव्हा इंडियन माणूस, इंडियन नॅशनल महाराष्ट्रात माणूस एक येतो, स्वतः कंपनी फॉर्म करायला जवळपास 1 महिन्याच्या आसपास. तुम्ही इथं आलाच म्हणजे तुम्हालाही एक लेवलच्या गोष्टी मिळाल्या तर आम्ही येणं काही अवघड नाही, लोक येऊ शकतात आरामात. आपण जेव्हा पाहतो दुबईमध्ये, आता हे सगळे लोक आपल्या महाराष्ट्रामधून आलेत आणि त्यांना बऱ्याच लोकांना कंपनी इंडिव्हिज्युअल इथं सेटअप करून वर्किंग स्टार्ट करायचं आहे आणि ते खूप घेऊन आलेत. इथं आल्यानंतर त्यांना लक्षात आलं, अगोदर जे माइंडसेट होतं की कंपनी आपण ओपन करू शकतो का किंवा किती कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, इथं त्यांना लक्षात येते कारण तुमच्यासारखे बरेचसे लोक एक्सप्लेन करतायत चांगल्या पद्धतीनं. तर माझा अजून एक प्रश्न, मेनली कमिंग टू द टॉपिक, आपण मेनलँड आणि जे व्हर्च्युअल म्हणलात तुम्ही ज्या पद्धतीने, त्या डिफरन्स काय दोन्ही गोष्टीमध्ये? आधी थोडंसं आपण 2 वर्ष आधी जाऊ ना, तर ते मेन डिफरन्स होतं. फ्री झोन जे असतं तिथं भरपूर फ्री झोन आहे. इसे टू नेम जबलली फ्री झोन, सेफ झोन किंवा DMCC किंवा DIFC असे वेगवेगळे फ्री झोन्स आहे. ओके. रूल असं होता आधी का फ्री झोनमध्ये कंपनी फॉर्म करायची तर ते पण बाहेरचे लोक या कंट्रीच्या बाहेरचे नागरिक ते 100% कंपनी ओन करू शकतात. ओके. ते एक हा मेन रूल होता. बरं. त्याच्यानंतर त्यांनी टॅक्ससाठी काहीतरी बेनिफिट्स द्यायचे होते, म्हणून ते टॅक्ससाठी त्यांनी बेनिफिट्स देण्यासाठी ते करे. बेसिकली त्यांना फॉरेन इन्व्हेस्टमेंट जास्त हवी होती, म्हणून ते प्रमोट टू
त्याने फ्री झोन इनकॉर्पोरेट केलं. मेनलँडमध्ये असा रूल होता, मेनलँड म्हणजे अदर दॅन फ्री झोन का 51% 51% आपल्याला UAE नॅशनल म्हणजे UAE सिटीजन मॅन्डेटरी ॲज अ ओनर हवा. गुड. सो दॅट वॉज अ की डिफरन्स. ओके. म्हणजे प्रॉफिट शेअरिंगमध्ये UAE नॅशनलचा पण व्यक्ती हवा होता नॅशनल 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी. ओके. नाव आता 2 वर्षानंतर आधी मागच्या 2-3 वर्षात त्यांनी रोज भरपूर चेंज केले टू गेट अट्रॅक्ट मोर फॉरेन इन्व्हेस्टर. ओके. आता मेनलँडमध्ये पण 3-4 सेक्टर सोडले जे बेसिकली गव्हर्नमेंट सेक्टर आहे, बेसिकली डिफेन्स सेक्टर आहे, राईट, ते की सेक्टर आहे म्हणजे जे इम्पॉर्टंट सेक्टर आहे बिझनेस आणि नॅशनल सिक्युरिटीसाठी. त्याच्या व्यतिरिक्त मेनलँडमध्ये पण आपण इंडियन माणूस 100% इंडिव्हिज्युअली तो मालक असणार, करू शकतो. आता तो मालक म्हणजे तो त्याच्याच 100% शेअर त्याचे असायचे. आणि ऍक्च्युली आता कसं आहे, इराण वगैरे त्या ठिकाणी अजूनही प्रोसेस चालूच आहे, 10% शेअर वगैरे ठेवावं लागतं. पण ही थोडीशी प्रोसेस आता इझी झाली आहे, कंपनी इज ऑफ बिझनेस झालाय. तर आता हे व्हर्च्युअल आणि लँड जे काही म्हणलात तुम्ही, तर व्हर्च्युअल मध्ये आपल्याला ऑफिसची गरज आहे का? आता असं आहे, 2 गोष्टी फ्री झोन आणि मेनलँडमध्ये जे मेजर फ्री झोन असतात ते आपल्याला बेनिफिट देण्यासाठी फ्लेक्सी डेस्कची पण कन्सेप्ट असते. बेसिकली एक आपल्याला छोटे डेस्क अलोकेट करतात ते लोक, आणि प्रत्येक फ्री झोनचा जो रूल आहे आपला वेगळा आहे. कॉमन असा रूल आहे, बट बेसिक असा रूल आहे मेनलँडमध्ये मॅन्डेटरी जागा हवी. राईट. मेनलँडमध्ये मॅन्डेटरी जागा हवी. त्याच्यात पण ऑप्शन्स आहे का छोटी जागा मोठी जागा व्यतिरिक्त होतं. फ्री झोनमध्ये असं बेनिफिट देण्यासाठी असं त्यांनी केलं आहे का तुम्ही फ्लेक्सी डेस्क व्हर्च्युअल ऑफिस घेऊन करू शकता, ते टू ईज ऑफ द बिझनेस. थोडक्यात जर सांगायचं म्हणलं फ्री झोन म्हणजे काय, तर आपल्याला ऑफिसची गरज नाही. आपण बरेचसे असे एरियाज असतात त्या ठिकाणी आपल्याला एक डेस्क दिला जातो आणि व्हर्च्युअल ऑफिस सारखं त्याला आपण ऑपरेट करू शकतो. तिथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही मोठी जाग्यासाठी. आणि लँड झोन म्हणजे जिथं कंपल्सरी तुम्हाला एक ऑफिसचा एरिया किंवा वेअरहाऊसचा एरिया कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. तर हे 2 डिफरन्स आहेत बेसिकली कंपनीमध्ये. सो वी कॅन गो अहेड. ओके. सेकंड जे मेन डिफरन्स आहे बाय लिगल लॉ आपण जाऊ, तो फ्री झोनवाल्यांना मॅन्डेटरी मेनलँड सोबत बिझनेस करायला असं इट्स नॉट म्हणजे अलाउड नाही आहे. हां, पण इट्स अ नॉर्मल प्रॅक्टिस करू शकतो, असा काही प्रॉब्लेम नाही. मेनलँड पर्सन कॅन डू बिझनेस विथ फ्री झोन, ही कॅन एक्सपोर्ट, ही कॅन डू एनिथिंग. ओके. फ्री झोन बेसिकली फॉर्म झाला टू कॅटर द फ्री झोन कस्टमर आणि एक्सपोर्ट, बट इश्यू काही नाही, दे अलाव. सो म्हणजे बेसिकली आता ते आर गोइंग टू बी फ्युचर एक्सपोर्टर. तर एक्सपोर्टरसाठी कुठली सुटेबल कंपनी असेल, फ्री झोन का लँड झोन? फ्री झोनवरनं एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतात सगळं, काही अवघड नाही. ओके. सेकंड एक्सपोर्ट आणि मध्ये इथून बाहेर जाणं डायरेक्ट, बरोबर, A to Z. हो, नो प्रॉब्लेम. आणि समजा आता त्यांना इंडियामधनं मटेरियल घ्यायचं इथे इम्पोर्ट करून आणि एक्सपोर्ट पण करायचं, सो ते पण करू शकतात. दॅट्स गुड. ओके. बेसिकली फ्री झोनमध्ये गुड्स तुम्ही आणा, त्यांच्या थर्ड पार्टी वेअरहाऊसमध्ये ठेवा आणि तिथून एक्सपोर्ट करा. तर दुसरा ऑप्शन आहे, लोक इथं इम्पोर्ट नाही करत, डायरेक्टली बिल्ड टू शिप टू कन्सेप्ट असतो ते थर्ड. असे कुठले डॉक्युमेंट्स लागतात स्टार्ट टू एंड कंपनी फॉर्मेशन तुमची होते? जसं आपल्या इंडियामध्ये कसं आहे, प्रोप्रायटर करण्यासाठी उद्यम, GST, MSME, त्यानंतर बरेच IC झाला, ब्ला ब्ला ब्ला. पण तुमचं काय आहे प्रोसेस इथली, की कशा पद्धतीने करू शकतो? इथं बेसिक जे इन्फॉर्मेशन लागते टू स्टार्ट कंपनी, एक तर आपल्याला आधी नाव, बेसिकली जे ओनर आहे त्याचा पासपोर्ट मॅन्डेटरी असतो, पासपोर्ट नंबर मॅन्डेटरी. सेकंड, आपल्याला इथं काय नाव, काय ऍक्टिव्हिटी हवी त्याच्या हिशोबाने आपल्याला वेगवेगळे लायसन्स. आता जनरल ट्रेडिंग जनरल ट्रेडिंग आपण जनरल ट्रेडिंग स्पायसेस मध्ये साठी कुठलं अवॉइड म्हणजे घ्यावं लागेल? जनरल ट्रेडिंग नाही घ्यायचं, वर्क स्पेसिफिकली स्पायसेससाठी स्पायसेस, फूड स्टफ ट्रेडिंग. इथं भरपूर स्पायसेसमध्ये पण तुम्ही वेगवेगळे ऑप्शन घेऊ शकता. आणि फ्रूट अँड व्हेजिटेबल साठी फ्रूट अँड व्हेजिटेबल ट्रेडिंग दिलंय, गुड स्टफ ट्रेडिंग दिलंय. मग 2 प्रकारचे मॅक्झिमम लोक येतात, तर त्यांना त्या प्रकारे करते. किंवा काहीच असेल तर जनरल ट्रेडिंग इज ऑप्शनल. जनरल ट्रेडिंग मध्ये सगळं करू शकतो, अदर दॅन डिस्क्वालिफाईड आयटम, आर्म्स, अम्युनिशन आणि मेडिकल नाही करू शकता. लिगली बाकी जनरल ट्रेडिंग लायसन्स गिव्ह परमिशन टू डू ऑल टाईप ऑफ ट्रेडिंग, इट्स ओनली ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. आपल्याला आधी ठरवायचं असतो काय ट्रेडिंग करायचं, काय सर्व्हिस आहे. आता मी विचार केला ट्रेडिंग आहे, देन वी हॅव टू फर्स्ट नाव काय असेल आपल्याला, बरोबर, ठीक आहे. ऑथॉरिटीला मग सेकंड नंबर नेम. सेकंड नेम आपल्याला 3 ऑथॉरिटीना 3 नाव द्यावं लागतात. कुठल्या ऑथॉरिटीला? 3 नाही, एक जिथं आपल्याला फॉर्म करायचं मेनलँड 3 नाव द्यायचं. सजेशन ते सिलेक्शन करणार, कारण ते चेक करतात का हा नाव कुठे नाही, जसं आपला ट्रेडमार्क वगैरे असतो त्या पद्धतीने हा नाव कुठे यूज नाही झालं. आणि जे नाव असतात ना त्याच्यात आपण बेसिकली थोडेसे ॲरोगंट वर्ड यूज नाही करू शकतो. भगवानचे नाव यूज नाही करू शकत.
ते आपल्याला ध्यान ठेवायचे का जे नाव आहे ते सिम्पल नाव असायला पाहिजे, जनरली एक्सेप्टेड नाव. दोन गोष्टी झाल्या, दोन मेनली गोष्टी डॉक्युमेंटसाठी. आधी नाव अप्लाय केला टू स्टार्टच पासपोर्ट झाला, पासपोर्टने आपल्याला एंट्री भेटून जाते. मग आपण नावासाठी सबमिशन देतो, ते अप्रूव्ह होतं 3 पैकी 1 नाव. मग ते अप्रूव्ह झाल्यावर पुढची गोष्ट येते ट्रेड लायसन्स ॲप्लिकेशन. त्याच्या आधी आपल्याला 1-2 फीज असतात त्यांचे, टू स्टार्ट द प्रोसेस, डिपॉझिट द्यावे लागतात, या प्रोसेसिंग फी असतात. मग असतो ट्रेड लायस ॲप्लिकेशन. ओके, लायसन्सिंग बेसिकली. त्याच्यात आपल्याला लिहून द्यावं लागतं कोणती ॲक्टिव्हिटी असेल, जनरल ट्रेडिंग मी सिलेक्ट केली किंवा फूड स्टॉक ट्रेडिंग, कोण ओनर आहे त्यांचे नाव, सगळ्यांचे नाव द्या, त्यांचे सगळ्यांचे पासपोर्ट कॉपीचे फोटोज द्या, किती पर्सेंटेज कोण शेअर होल्डिंग होणार ते द्या त्याच्यात. गुड. ते सिंगल पर्सन पण असू शकतो, 2%. LLC मध्ये असं आहे का सर? आता इंडियामध्ये कसं प्रायव्हेट लिमिटेडला 2 मिनिमम पर्सन लागतं, इथं आता सगळ्यात बसत आहे का? LLC मध्ये आता मॅक्सिमम 50च्या कमी, म्हणजे रूल चेंज रूलचा. कारण ते 50 म्हणजे 50 वर्षाच्या आतमधले, 50 वर्ष नाही, 50 लोक, 20 लोकांच्या. अच्छा, त्याच्यानंतर ते PGSC एवढं नाही होणार. 1-2 जे नॉर्मली लोक करतात, 3-4 लोक म्हणून 1 किंवा 1. तर बेसिकली फर्स्ट पासपोर्ट, त्यानंतर कंपनी नेम, त्यानंतर थर्ड आपण ऍप्लिकेशन प्रोसेसिंग फी झाली. नंतर मग आपल्याला ऑथॉरिटीला सगळे डिटेल्स द्यायचे, त्याचे त्यांचे फॉर्म, प्रत्येक ऑथॉरिटीचे, प्रत्येक फ्रिझनचे आपले आपले वेगवेगळे फॉर्म असतात, सिमिलर इन्फॉर्मेशन असतात, काही नाही त्याच्यात. पासपोर्ट झालं, तुमचे सगळे मेमोरंडम म्हणजे डिटेल दिले, मग ते मेमोरंडम तुम्हाला प्रिंट करून देतात. ओके. त्याच्यात तुम्हाला ओनर्सला जाऊन साईन करावी लागते. ओके. कोणत्या फ्री झोनमध्ये हे व्हर्च्युअली पण होऊ शकतो. ओके, म्हणजे डायरेक्टली डिजिटल सिग्नेचर अँड दे विल डू अ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग विथ यू अँड यू डोंट हॅव टू कम टू कंट्री. म्हणजे कंट्रीमध्ये येण्याची पण गरज नाही, अशी पण फॅसिलिटी कोणत्या फ्री झोन देतात. मेमोरंडम आपलं साईन करायचं का इतकी सर मेमोरंडम चालू त्यांना सबमिट करायचं, इमिडिएटली ते सबमिशन होतं अँड देन दे प्रोसेस देअर ऑन टाईम. ते त्यांचे KYC करतात आणि सगळं ओके असेल तर आपल्याला ट्रेड लायसन्सची कॉपी, डिजिटल सॉफ्ट कॉपी इश्यू होऊन जाते. ओके. सॉफ्ट कॉपी इज सफिशियंट. गुड. त्याच्यात बेसिकली आपलं नाव असतो कंपनीचं, डायरेक्टली आपल्याला सॉफ्ट कॉपी भेटून. वी हॅव टू टेक दॅट प्रिंट अँड प्रिंट करायचं का नाही करायचं, इट इज आवर ट्रेडिंग लायसन्स. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रोसेस. आता समजा आपण कंपनी काढतोय, आता आपल्याला आपले इंडिव्हिज्युअल इंडियाचे लोक आणायचं तिथं किंवा काम त्यांना द्यायचं आहे, तर किती लोक आपण एका कंपनीमध्ये ॲज अ एम्प्लॉय म्हणून घेऊ शकतो फ्रॉम इंडिया ओनली? हां, ठीक आहे. त्याचे बेसिकली इंडियन्स तर मोरलेस अलाउड असतात. आता हे कंपनी फॉर्म झाली, आता मी येतो एम्प्लॉयमेंटवर. हां, इथं माणसाला वेनेवर पर्सन जॉब घ्यायचं, त्याला काम करायचं, त्याला एक विजा लागतो, एम्प्लॉयमेंट विजा. ही कंपनी आहे आणि त्याच्यात विजा आपल्याला टाकावं लागतात. तर बेसिकली कोटा अलोकेट होतो, प्रत्येक कंपनीला एक कोटा अलोकेट होतो. नॉर्मली ते जेव्हा आपण फ्री झोन ॲप्लिकेशन करतो ते सांगून देतं की तुम्हाला मिनिमम 4 कोटा आहे, 4 एम्प्लॉईज तुम्ही ते कॉस्टिंग असते. तुम्ही 1 एम्प्लॉईचं घेतलं तर कमी कॉस्ट येते, 2 एम्प्लॉईचं आपल्या कंपनीचं कॉस्ट वाढत. आणि विजा किती वर्षासाठी असतो सर एम्प्लॉई? विजा मेनलँडमध्ये 2 किंवा 3 वर्षासाठी असतो आणि फ्री झोनमध्ये पण कोणते फ्री झोन 2 वर्षासाठी देतात, कोणते फ्री झोन 3 वर्ष. आणि ओनर हा कंपनी सेटअप केल्यानंतर किती वर्ष राहू शकतो इथं? ओनरचा पण विजा घ्यावा लागतो तरच तो राहू शकतो. मग कंपनी इकडनं काढू शकतो ॲज अ इन्व्हेस्टर विजा, ॲज अ इन्व्हेस्टर, ॲज अ एम्प्लॉई विजा असतो तो, ते पण सेम 2 इयर्स. आणि अजून एक प्रोसेस, आता आपण ही कंपनी सेटअप करतोय तर नेक्स्ट इयर परत काही करावं लागतं, रजिस्टर वगैरे. याचं कन्सेप्ट आहे रिन्युअल, ॲन्युअल रिन्युअल. तर ऑप्शन देतात ते तुम्ही फर्स्ट इयर एव्हरी इयर आपल्याला रिन्यू करावं लागतं. हे मोरलेस कॉमन प्रोसेस. मग आता एक मला सांगायचं आहे, समजा लमसम आपल्याला या वर्षी एवढी प्राइस गेली तर नेक्स्ट इयर तेवढीच असणार का, कमी बसणार? नाही, फर्स्ट इयरमध्ये बेसिकली जास्त असते, कारण कंप्लायन्सेसचे त्यांची फीज असते जास्त. फर्स्ट इयर ते जास्त फीज घेतात ओव्हरऑल. सेकंड इयरपासून आपल्याला जे फीज द्यायची बेसिकली लायसन्स फी द्यायची असते, MOA वगैरेची जी फीज, लायसन्स फीज द्यावी लागते. मे बी एखादा जे रिन्युअल असते 2 वर्षानंतर लेबर कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल, तर फीज द्यावी लागते. ओके. तर बेसिकली जी लायसन्स फीज असते ती द्यावी लागते. आता जेव्हा आपण कंपनी फॉर्म करतो हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण, आधीच फ्री झोन म्हणजे आधीच ऑथॉरिटीला विचारून का मला नेक्स्ट इयर किती पेमेंट येईल. बरोबर, राईट, एक्झॅक्टली. दे टू इन्क्रीज द इन्फ्लो अँड टू इन्क्रीज द इन्व्हेस्टमेंट हे काय करतात म्हणजे ऑप्शन ते टू फर्स्ट इयर डिस्काउंट देतात. फर्स्ट इयर दे मे गिव्ह, फर्स्ट 2 years दे गिव्ह डिस्काउंट अँड थर्ड इयर पासून देन फीज इज अगेन नॉर्मल टू बॅक. ओके. मी एम्प्लॉईचं सांगत होतो, एम्प्लॉई विजा आपल्याला लावा लागतो. कंपनीचा विजाचा खर्च वेगळा, एम्प्लॉईचा विजाचा खर्च वेगळा. प्रत्येक कंपनीला कोटा दिलेला असतो. आपल्याला जास्त कोटा वाढवून घ्यायचा असेल तर
तर मेनलँडमध्ये प्रत्येक वर्षाने वाढतो का सर तो, नाही, का कशावर असतं? कोटा बेसिकली असतो लँड ऑफिस एरिया, म्हणजे तुम्ही जेवढा मोठा वेअर हाऊस घेतला तेवढा तुम्हाला कोटा. आणि सेकंड थिंग सर, आता बघा आम्हाला काही स्टुडंट्सला स्पायसेस डिलिव्हरी करायचं आहे, तर त्यांना इंडिव्हिज्युअल ड्रायव्हर्स हवे आहेत एम्प्लॉईज म्हणून, आणि त्यांना स्वतःची गाडी घ्यायची आहे. तर एक डिलिव्हरी कार किंवा ह्या गोष्टी कितीपर्यंत आपल्याला खर्च येऊ शकतो? म्हणजे आता ऑप्शन एक तर ड्रायव्हर घ्यावा लागतो तुम्हाला. अप्रॉक्सिमेटली त्यांची सॅलरी व्यतिरिक्त विजाचा जो खर्च येतो अप्रॉक्सिमेटली त्याचे 2 कंपोनंट असतात, एक असतो विजा आणि एक असतो इन्शुरन्स. इथं प्रत्येक एम्प्लॉईला कंपनीने इन्शुरन्स देणं मॅन्डेटरी. इन्शुरन्स बरोबर, हे मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे, ते कंपनीची रिक्वायरमेंट आहे, मॅन्डेटरी आहे. एक असतो विजाचा खर्च जवळपास 3,000-4,000 दिरहम असतो. इन्शुरन्स आपल्यावर आहे, इन्शुरन्स स्टार्टिंग फ्रॉम 1,000 टू अबव. सेकंड थिंग, आता तो एम्प्लॉय आपण हायर करतो तर तो इथला असू शकतो, आपण ड्रायव्हर ॲज अ ड्रायव्हर घेऊ शकतो, पण व्हेकल कुणाच्या नावावरती घ्यावे? व्हेकल कंपनीच्या नावावर घ्यावे. ॲज अ जनरल ट्रेडिंग LLC आपण काढले तर त्याच्यावर आपल्याला 2 व्हीलर्स पण ट्रेडिंग, म्हणजे 4 व्हीलर पण गाडी घेऊ शकतो, 2 व्हीलर पण गाडी. आणि ॲज कम्पेअर टू इंडिया इथं रेट्स खूप कमी आहेत व्हेकलचे. रेट डिलिव्हरी व्हेकल कितीपर्यंत आपल्याला मिळू शकेल ते 4 व्हीलर जर आपण पकडला तर? अप्रॉक्सिमेटली जे शेव्हरलेट सारखी गाडी असतात ना, अप्रॉक्सिमेटली 50,000-60,000 दिरहमच्या आसपास, त्याच्यापेक्षाही कमी. 5-6 रुपये पकडू शकतो. इथं सेकंड हँड पण भरपूर व्हेकल. अच्छा, म्हणजे 2-3 लाखाच्या आतमध्ये काम होऊन जाईल. क्वालिटी वाईज व्हेकल पण इथं सेकंड हँड जे प्री ओन व्हेकल असतात खूप चांगले भेटतात, आणि रस्ते चांगले तर इतका डॅमेज असतो, म्हणजे 2-3 लाखाच्या आतमध्ये क्लोज होऊन जाईल. भारी चांगले व्हेकल म्हणजे कमर्शियल INR इंडियन रुपीज मध्ये 2-3 लाखात. त्याच्या आता थोडीशी करन्सी फ्लक्च्युएशन झालंय म्हणून अंडरस्टँड दॅट. आता ही प्रोसेस झाली डॉक्युमेंटेशन, तर याच्या व्यतिरिक्त काय लागतात अजून गोष्टी? आता टू स्टार्ट बिझनेस आपल्याला लायसन्स लागतो, ते मॅन्डेटरी. एम्प्लॉईसाठी विजा लागतो. विदाऊट विजा हा बाय लॉ आपण इथं बिझनेस म्हणजे तो एम्प्लॉयमेंट करू शकतो. विजामध्ये 2 आपल्या जेव्हा विजा प्रोसेस करतो, एक विजा भेटतो आणि एक एमिरेट्स ID असतो. बेसिकली इंडियामध्ये आधार कार्ड ओनरला मिळतो आणि एम्प्लॉयला पण एमिरेट्स ID, एक विजा माणसाला. बरोबर, ते 2 गोष्ट झाला. आता आपला तिसरा मेन जो लागतो बँक अकाउंट लागेल बिझनेस करण्यासाठी. इथे किती प्रकारच्या बँक आहेत सर UAE? प्रायव्हेट बँक्स पण मोर दॅन 20-30 प्रायव्हेट बँक. अंदाज किती नंबर्स तुम्हाला माहिती, म्हणजे नाव किती बँकचं माहिती आहे? मेजर आम्ही जे पाहतो ना 5-6. कुठला नाव? एमिरेट्स NBD म्हणून एक इंडियाची आपली बँक असेल, रॅक बँक आहे. त्याच्यानंतर एमिरेट्स इस्लामिक म्हणून आहे, CBD म्हणून आहे, कमर्शियल बँक ऑफ दुबई. अबुधाबीची पण ADCB म्हणून आहे, फुजेराची फुजेरा बँक आहे. तर याचं कुठली बेस्ट असेल सर बँक? प्रत्येक माणसाला आपलं वेगळं, तुम्हाला किती काय डिलिव्हरी त्याच्यात करायचं, त्याच्या प्रत्येक बँकचा मिनिमम लिमिट असते, मिनिमम बॅलन्सची लिमिट असते, ते इतकं ठेवायचं. प्रत्येक बँक वाईज आपलं डिसाईड होतो. आपल्या हिशोबाने आपण आपले बँक्स काढू. सर आता ही प्रोसेस तुम्ही ओव्हरऑल सांगितलं, आणि आमची याच्यात प्रोसेस जास्त नाही, सगळं काही तुमचाच पार्ट आहे. आम्हाला फक्त पासपोर्ट आणि जे काही सिग्नेचर द्यायचं आणि आम्हाला नाव सुचवायचं तुम्हाला, बाकी डायरेक्टली आमची कंपनी सेटअप होणार. तर याचा सर टाइम पिरियड काय असू शकेल, म्हणजे इन्क्लुडिंग फ्रॉम 1 डे टू, म्हणजे पुढं काहीच राहिलं नाही पाहिजे, क्लिअर वी आर कम हिअर. ओके, अप्रॉक्सिमेटली टू फॉर्म अ कंपनी मेनलँडमध्ये सगळे पेपर क्लिअर असतात, तर 6 दिवसात, 6 ते 10-15 दिवसात आपल्याला लायसन्स भेटू जातो. अँड व्हॉट अबाउट बँक अकाउंट? बँक अकाउंट इज अ क्रिटिकल जॉब. येस, बँक अकाउंट इज अ मतलब रियालिटी ही आहे का लायसन्स भेटतो. बँक अकाउंट इज अ टाइम टेकिंग जॉब. किती टाइम लागू? अप्रॉक्सिमेटली 3 months. ओके, 90 days मिनिमम. 90 days मिनिमम पकडायचं. पण सर माझं काय म्हणणं, आता आपण इथं आलोय, ठीक आहे, लायसन काढलोय, आपण बिझनेस सुरू केला, पण आपण ट्रान्झॅक्शन कसं करणार मग? तर इथं बँक आता समजा लोकल डिलिंग असेल तर वी कॅन डू अ ट्रान्झॅक्शन इन कॅश मध्ये आपण करू शकतो, बिकॉज कॅश इज अ लेजिट. आता कसं आहे, मी इंडियावरनं इम्पोर्ट करतो, राईट, तिकडनं एक्सपोर्टर आपल्याला मटेरियल पाठवतो. करेक्ट आहे. तर मी आता इथं सगळं काही क्लिअरन्स करतोय किंवा या गोष्टी करतोय, पेमेंट कसे ऑप्शन आहे. इथं एक्सचेंजेस म्हणून असतात. आपण जसे एक्सचेंज हाऊसेस भरपूर आहे इथं, त्यांच्याकडे तुम्ही तुमचं अकाउंट, म्हणजे विदाउट बँक काढता पण आपला बिझनेस आपण कॅश मध्ये चालवू शकतो. टू स्टार्ट सुरू होऊ शकतो. म्हणजे 90 दिवसाच्या पिरियड पर्यंत थांबण्याची गरज नाही, प्रोसेस आपली कम्प्लीट होईल. आपल्याला जे बिझनेस करण्यासाठी लायसन्स लागतो, विजा लागतो, आणि बाकी जे परमिशन्स, जे रेलेव्हंट गव्हर्नमेंट ऑथॉरिटी, तुम्ही फूड असेल तर फूडचं असेल, म्हणजे ते वेगळं, दॅट इज डिफरंट. तर तुम्ही पेमेंट आलं, वन्स यू गेट द मनी यू कॅन रिमिट थ्रू द एक्सचेंज हाऊस. सेकंड थिंग सर, असं काही प्रोसेस आहे का, समजा आता इथले काही एम्प्लॉय आपण हायर करतोय, तर त्यांना राहण्याची व्यवस्था किंवा फूड लंच हे देणं आपण कंपल्सरी असतं का ॲज पर रूल ऑफ दिस गव्हर्नमेंट? ओके, 2 टाईपचे एम्प्लॉई असतात. एक असतं लेबर क्लास, जे बेसिकली फॅक्टरीज अँड आपले जे एस्टॅब्लिशमेंट असतात, वेअरहाऊसेस वगैरे, तिथं एक लेबर असतात. बाकी जे असतात नॉन एक्झिक्युटिव्ह, म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लास किंवा नॉन आपले व्हाईट कॉलर जॉब, 2 टाईपचे. लेबर्सला मॅन्डेटरी आहे का त्यांना आपल्याला सॅलरी प्लस हाऊसिंग प्लस फूड
हे देणं मॅन्डेटरी. त्यांच्यात कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांना जे लेबर क्लास, बिकॉज ऑब्व्हियसली या कंट्रीला जे छोटे वर्कर्स त्यांना प्रोटेक्ट करायचं राईट म्हणून त्यांनी ही रूल्स बनले. एक लेवलच्यावर जे नॉर्मल व्हाईट कॉलर जॉब करतात त्यांना सॅलरी इज सफिशियंट, इन्शुरन्स देणं मॅन्डेटरी आहे, एक फ्लाईट तिकीट देणं मॅन्डेटरी इंडियामध्ये होम कंट्री जाण्यासाठी, आणि जे लिव्ज आहेत ते देण्यासाठी मॅन्डेटरी आहे. बाकी देर इज नथिंग मॅन्डेटरी फ्रॉम एम्प्लॉयर साईड. ओके, विजा द्यायचं ते मॅन्डेटरी. ग्रेट. मग आता सर ह्याचा आपण कॉस्टिंगवरती येऊया की बेसिकली स्टार्ट टू एंड टिल द कंपनी सेटअप अँड जे बँक सेटअप आहे त्याचा काय एक्झॅक्टली चार्ज लागतो किंवा कसं आहे? याच्यात असं असतं, प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर डिपेंड असतो की प्रत्येक ॲक्टिव्हिटीची कॉस्टिंग इथं वेगवेगळी असते. लायसन्सची कॉस्ट म्हणतो मी. त्याच्या व्यतिरिक्त जे MOAची कॉस्ट आहे ते मोरलेस सेम असतात. विजाची कॉस्ट मोरलेस सगळे सिमिलर असतात. लायसन्सची कॉस्टिंगवर डिपेंड असतं. आता तुम्ही फूड ट्रेडिंग किंवा जनरल आपण जनरल म्हणजे एक आपल्याला बघा, मला एक कंपनी सेटअप करायचं आहे, मला स्पायसेसमध्ये डील करायचं आहे आणि त्यातल्या त्यात मला 3 एम्प्लॉयची गरज आहे, इन्क्लुडिंग 3 एम्प्लॉय. आणि 3 एम्प्लॉय करून मला आत्ता इनिशियली फ्री झोन करायचं आहे आणि फ्री झोन करून 90 डेजमध्ये नंतर करंट अकाउंट किंवा बँक अकाउंट काढायचं आहे. तर माझी रिक्वायरमेंट तुम्हाला कळली होती, आपण ऑर्डिनरी जाणार, तर ह्याला लमसम काय खर्च येऊ शकेल? मी आधी मेनलँडचा घेतो कारण मेनलँडची कॉस्टिंग सिमिलर असते. ओके. आणि सेकंड थिंग अजून एक विचारायचं राहिलं, आपल्याला अल्रसखोर किंवा अशा ठिकाणी एक वेअर हाऊस घ्यायचं आहे तर ॲन्युअली काय चार्ज असतो त्याचा? आता कमर्शियल आता खूप वाढले. एक्झाम्पल आता जसे इयरली चार्ज नॉर्मल ऑफिस घेण्यासाठी चांगल्या लोकेशनमध्ये 200 स्क्वेअर फीटचं पण ऑफिस घ्यायचं, ॲन्युअली 60,000 दिला. आणि वेअर हाऊससाठी तेच आपण 200 स्क्वेअर फीट असेल तर अप्रॉक्सिमेटली 60,000 दिरहम एक पकडू शकतो. ठीक आहे, काही हरकत. इयरली ना? इयरली 60,000 दिरहम. दॅट्स ओके. तर आता ही प्रोसेस काय अमाऊंट लागेल? मेनलँडचा मी विचार केला तर जनरल ट्रेडिंग किंवा स्पायसेस ट्रेडिंगचं लायसन्स घेतलं तर अप्रॉक्सिमेटली 15,000 दिरहमच्या आसपास लायसन्स फी असते. प्लस मायनस थोडंसं होतं. विजाची फी, जे विजा इन्क्लुडिंग इन्शुरन्स 3 जणांचं सांगा. आम्ही पर विजाचा कन्सेप्ट एम्प्लॉई विजाचं म्हणतोय, अप्रॉक्सिमेटली 5,000 दिरहम पर एम्प्लॉई. 15 पकडूया, 30 दिरहम झाले. लायसन्सची फी 15,000 दिरहम. बाकी फर्स्ट इयरमध्ये वेगळे खर्च जास्त लागतात तर 5,000 दिरहम आपण ते पकडू. टोटल किती झालं? टोटल झालं 15 + 20 35,000 दिरहम. 15 इज फॉर एम्प्लॉई विजा and for other 15 15 for company setup and 15 for employee आणि अदर फर्स्ट इयर मध्ये 5,000 दिरहम आपण 40,000 आपण पकडू शकतो. 40,000 दिरहम ॲडॉक इनकॉर्पोरेशनसाठी. त्याच्यानंतर बाकी जे रिक्वायरमेंट आहे जसे कंप्लायन्सचे रिक्वायरमेंट त्याचे इयरली, दॅट इज एक्झॅक्टली डिफरंट पार्ट. आपण त्याच्यावर आता मला अजून एक पार्ट, आता बँक ओपनिंगसाठी काय खर्च लागतो किंवा अकाउंट ओपनिंगसाठी खर्च नाही आहे. डिपॉझिट अमाऊंट आहे. डिपॉझिट अमाऊंट तर ती करंट अकाउंट आहे, प्रत्येक बँकची लिमिट वेगळी असते. अप्रॉक्सिमेटली पैसे काय लागतात त्याला किंवा असं काही आहे का? नाही, बँक अकाउंट ओपन करण्यासाठी पैसे नाही आहे. इट इज अ कंप्लायन्स टाइम. फक्त टाइम जास्त द्यावा लागतो तुम्हाला. डॉक्युमेंट आपण लमसम 40,000 दिरहम 40 to 50च्या आसपास आणि दॅट विल बी फिजिबल फॉर कंपनी. जसं एम्प्लॉय वाढतील, जसं गोष्टी वाढतील तसं खर्च सुद्धा वाढत. फ्री झोनसाठी पण अप्रॉक्सिमेटली जे लायसन्स, जे एम्प्लॉई विजाची कॉस्ट आहे तितकीच असते. लायसन्सची कॉस्ट कधी कधी आपल्याला तिथं कमी पण पडते. आणि तुम्ही लायसन्स कधी चांगला फ्री झोन घेतला तर तिथं 50,000 दिरहम पण लायसन्स फीज आहे. म्हणजे आपण जनरल पडतो. पण 15,000 जे बेसिक फ्री झोन आहे त्यांना 15,000 दिरहम तर आपल्याला लायसन्स फी लागतो अप्रॉक्स. तर तो एक विषय झाला. आणि आता हे सगळी प्रोसेस झाली, आपल्याला समजा आता ऑफिस घ्यायचं रेंटिंग, तसं त्याच्या ॲग्रीमेंटची काय प्रोसेस आहे परत पुढे? ओके. आता ते इथं जे रूल असतं ना, इथं इंडियामध्ये रेंट ॲग्रीमेंट होती आपली, इथं दुबईमध्ये किंवा इजारी म्हणतात त्याला. इट इज बेसिकली अरेबिक टर्म ऑफ ॲग्रीमेंट असं, बाकी काही नाही. इथं तुम्हाला सिम्पल आहे, तुमच्या कंपनीचे डॉक्युमेंट्स म्हणजे जे लँडलॉर्ड आहे त्यांच्यासोबत डील करायची, व्हॉट इज द प्राइसिंग ते डिसाईड झाल्यावर ते एक साधं ॲग्रीमेंट डिसाईड होतं. तर सर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता म्हणजे पैसे म्हणजे आपल्यात कसं डिपॉझिट राहतं, इथं पण डिपॉझिट असतो. 5% अप्रॉक्सिमेटली डिपॉझिट होतो. रेंटच्या 5% रिफंडेबल डिपॉझिट असते. आणि सर तुम्ही मदत कराल का इन केस समजा आम्हाला कुठला वेअर हाऊस आवडला तर ते आम्हाला घ्यायचं आहे समजा, तर व्हॉट विल बी युअर हेल्प फॉर अस? बेसिकली हे आम्ही हेल्प जे करू शकतो टू लीगल डिस्कशन होतं, पण प्राइसिंग मध्ये जास्त आमचं डिस्कशन पण आम्ही बोलतच नाही. आम्हाला हवंय ते घेऊन देण्यासाठी
आपण डिस्कशन त्यांच्या हिशोबाने करत होतो. काय बेसिकली इथं जे सिम्पल ॲग्रीमेंट असतं त्याला म्हणतात इजारी. इजारी ओके. इजारी जसं आपला ॲग्रीमेंट सिम्पल आहे. जे इथले जे इजारी ते गव्हर्नमेंटमध्ये सबमिट होते. असं नाही का पुढेच त्याचा डेटा नाही आहे, त्याच्यात व्हॅल्यू असते, त्याच्यात तुमचं नाव, कंपनीचं नाव असतो, समोरच्या कंपनीचं नाव असतो, रेंटल किती आहे ते असतो, कसं पेमेंट होणार ते सगळं लिहिलं असतं. एक्झॅक्ट. कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी काय ते लिहिलेलं असतं, समोरच्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय ते लिहिलं असतं. तर सगळे आता इन्फॉर्मेशन. तर तुम्ही ऑलमोस्ट 6 वर्ष झाला, तर तुमच्या एक्सपिरियन्स अनुसार किती कंपनी आतापर्यंत तुम्ही सेटअप केलं? आम्ही जवळपास आता अप्रॉक्सिमेटली आता इथं एव्हरी मंथ आम्हाला 5 ते 10 ते 15 ऑलमोस्ट आतापर्यंत हजारोमध्ये कंपन्या. हा म्हणजे 10 आता मी 6 वर्ष त्याच्या हिशोबाने होऊन जातं. तर आता नवीन जे महाराष्ट्रामधून आपला व्हिडिओ पाहतोय किंवा जे एक्सपोर्टर्स घडायचं म्हणून विचार करतात किंवा बरेच लोक तिकडनं काम करतात, पण इथं येऊन त्यांना सेटअप करायचं किंवा जर इंडिव्हिज्युअल होत नसेल तर ग्रुप ऑफ कंपनीज येऊन बनायचं इन्व्हेस्टमेंट करून, तर त्यांना तुमचा सपोर्ट काय असेल? बेसिकली आम्ही त्यांना गाईड करतो टू स्टार्ट फ्रॉम झिरो. म्हणजे आपल्याला अशी हेल्प हवं आहे ना की त्याला काहीच माहित नाही, ही इज अ ब्लाइंड टोटल, तर त्याला वे दाखवणे क्लास मुवमेंट पर्यंत तुमची हेल्प हवं. आम्ही त्यांना गाईड करतो आधी कोणत्या फ्री झोनमध्ये कुठे घ्या तुम्ही, रिलेव्हंट ऍक्टिव्हिटी कुठे जिथं कॉस्टिंग तुमची, म्हणजे तुम्ही गाईड करा जिथं कॉस्ट कटिंग करता येईल आणि कंप्लायन्स जिथं आपल्याला मॅनेज मध्ये जिथं कमी कंप्लायन्स तिथं जो स्टार्टमध्ये नवीन मग जिथं कंप्लायन्स वाढत होते त्याच्यानंतर आम्ही त्यांना सपोर्ट करतो इथं येण्यासाठी, विजासाठी इथे एंट्री द्या. आणि कधी काही नवीन लोक असतात तर त्यांना थोडं जास्त गायडन्सची गरज असते का ते हे शुड नॉट बी मिसलेड. ओके. प्रॉपर जे आहे ते आहे. म्हणजे आपण ॲव्हरेज पकडूया, विदिन 15 days आपण कंपनीचा सेटअप करू शकतो. अँड फॉर आफ्टर द सेटअप इन कंपनी आपण पुढे चालून 90 दिवसाच्या आतमध्ये करंट अकाउंट काढू शकतो, 2-3 लाखाची एक व्हेकल घेऊ शकतो आणि आपला इथं डिलिव्हरी डायरेक्टली स्टार्ट होईल. त्या बाबतीमध्ये काय येतं समजा म्हणजे पार्टीला आपण मटेरियल दिलं आपण आणि त्याने जर पेमेंट नाही केलं किंवा काय, हां एक्झॅक्ट. त्याच्यावरती एक लिगल कंप्लायन्सेस जे असतात बेसिकली जे रिकव्हरीज असतात तुमचे, तुम्ही आधी त्यांना जाऊन व्हॉटएव्हर पॉसिबल बेस्ट असेल ती असेल ते तर क्रेडिट तुमचे ॲग्रीमेंट जे PO वगैरे स्ट्रॉंग असेल तर तुम्ही ते त्याच्यानंतर आपल्याला ॲडव्होकेट थ्रू त्यांना अप्रोच करावं लागतं. लिगल नोटीस आहे, देर आर डिफरंट की ॲडव्हान्स रिकव्हरी थ्रू होऊ शकते. लिगल नोटीस जसे इंडियामध्ये जाते तसेच. माझं काय म्हणणं आहे सर, आता इंडिव्हिज्युअल काही लोक नवीन असतात, डायरेक्टली बिझनेस स्टार्ट करतात राईट, तर आता त्यांनी त्या पुढल्या पार्टीसोबत ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे की ज्यांना दुबईमध्ये मटेरियल देत आहेत, तर ते करणं कंपल्सरी असेल का? म्हणजे ते पुढे चालून प्रॉब्लेम्स होणार नाही असं मॅन्डेटरी नाही. पण आपण समजा पुढे द्यायला नाकारले तरी लिगल ऍक्शन पेक्षा अग्रीमेंट असलेलं UAE मध्ये जेव्हा आपण सिम्पल जेव्हा आपण UAE मध्ये कंपनी सोबत बिझनेस करतो आपल्याला 2-3 गोष्ट ध्यानात ठेवा. त्यांचं ट्रेड लायसनची कॉपी तुम्ही घेऊन ठेवा, ते लिगल त्यांना अलाउड आहे का नाही लिगल. सर आपण बरेच मला एक्सपोर्टर्स कंटिन्युअसली विचारत असतात की सर मला दुबईवरून ऑर्डर आली बहरेन किंवा कतारमध्ये, आपण UAEचं बोलूया, तर ती लायसन ॲक्युरेट आहे किंवा करेक्ट आहे का, हे कुठून चेक केलं जातं? हे बेसिकली प्रत्येक फ्री झोन किंवा प्रत्येक मेनलँडच्या ऑनलाईन काही कळतं का? ऑनलाईन कसं कळेल आपल्याला कुठली मेनलँड अशी एक वेबसाईट नाही आहे, जशी तुमची कंपनी कुठली आहे त्याच्या हिशोबाने वेबसाईट म्हणजे त्या लायसनवर तर आपण दुबईचं मेनलँडची दुबईचं मेनलँडचं आहे तर DEDच्या वेबसाईटवर जाऊन आपण नंबर पाहिला की ऍक्टिव्ह कंपनी आहे काय हेडिंग म्हणजे दुबई इकॉनॉमिक डिपार्टमेंट, त्याला म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये डायरेक्टली आपण व्हेरीफाय पण लिमिटेड व्हेरिफिकेशन इंडिया फक्त आहे का नाही ऍक्टिव्ह आहे का असं असतं. कंपनी आहे, कंपनी लायसन्स दिलं पण त्यांनी क्लोज केली आहे. जर समजा 2 वर्षापूर्वी क्लोज ते तुम्हाला ऍक्टिव्हनेस कळेल आणि काय करायला पाहिजे हे पण कळेल. ऍक्टिव्ह काही नाही ऍक्टिव्ह ते पाहून घ्या, त्यांचे पासपोर्ट कॉपीचे एमिरेट्स IDचे डॉक्युमेंट घेऊन ठेवा आणि एक मग प्रॉपर KYC करून आहे. मग तुमचे त्यांच्याकडे GSTचा जसं इंडियामध्ये GST असतो, वॅटचा नंबर आहे का नाही आहे हे तपसून पाहून घ्या, म्हणजे आपल्याला डॉक्युमेंटेशन आपल्याकडे क्लिअर राहतं. दुसरी गोष्ट असं पण ऐकतो आम्ही किंवा समजा एखाद्या पार्टीला आपण चेक दिला तर बाउंड झाला तर मग त्याचे काही वेगळे नॉर्म्स आहेत ते मग चेक किती इम्पॅक्ट करतं सर दुबईमध्ये? चेक इज व्हेरी की थोड्या वर्षाआधी चेक बाउन्सिंग वॉज अ क्रिमिनल ऑफेन्स. ओके, आता त्याने चेक बाउन्सिंग ड्यू टू इनसफिशियंट फंड बेसिकली हे वॉज अ क्रिमिनल ऑफेन्स वेर इन पोलीस ॲक्शन वॉज टेकन, म्हणजे पोलीसची इन्व्हॉल्वमेंट व्हायची. मग प्रत्येक ज्युरिस्डिक्शनचा आपला रोल असतो. दुबईचे पोलीसचे वेगळे रोल असतात, अबुधाबीचे थोडेसे वेगळे असतात, प्रत्येक ज्युरिस्डिक्शनचा आपला असतो, पण पोलीस ॲक्शन व्हायची. आता त्याने ते डिक्रिमिनलाइज केले, म्हणजे बेसिकली
क्रिमिनलमधून निघून ते सिव्हिल सेक्शनमध्ये झालं. सिव्हिल कोर्टमध्ये आता त्याची म्हणजे स्ट्रॉंग फॅक्टर आहे. जर तुमच्याकडे चेक असाल, इंडियामध्ये कसं आहे, चेक लावला ठीक आहे, काहीतरी छोटी मोठी लिगल ॲक्शन्स होतात. पण इथं आता समजा एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही माझ्याकडनं मटेरियल घेतलं, मी तुमच्याकडनं चेक घेतलं आणि यू आर नॉट गिव्हिंग माय पेमेंट, यू आर नॉट रिलीजिंग. मी वारंवार सांगितलं, लिगल नोटीस मी पाठवलंय. सो तुमचा चेक जर बाउन्स झाला तर किती वेळात ॲक्शन घेतली जाते तुमच्यावरती? नाही, आता ते क्रिमिनल आता ते प्रोसिडिंगच वेगळी केली त्यांनी. म्हणजे पूर्ण ते लॉ कारण ते पण काही बेनिफिट्स होतो का, किंवा आपले पैसे मिळतात का रिटर्न? मिळतात. फक्त दॅट इज इम्पॉर्टंट. इट इज अ क्रिमिनल, इट इज अ व्हॉट इज इट, लॉ थ्रू जायचं तर थोडं टाइम लागणार. मेन एक आपण कन्क्लुजन काढू शकतो की चेक इज वन ऑफ द सेफेस्ट झोन इन दिस UAE. बट स्टील आय प्रिफर बाकीच्या गोष्टी तर आता ॲग्रीमेंट आणि आपलं जे बॅकग्राऊंड टॉकिंग अबाउट, आपण ॲग्रीमेंट तर करणार आहोत, पण अजून एक सेफ्टी झोन म्हणून मेडिसिन म्हणून चेक. हो, तर चेकचं आता व्हॅल्यू आहेच, आधी पण होती, आणि आता ते डिक्रिमिनलाइज केलं तर ठीक आहे, पोलीस ॲक्शन नाही, पण बाकी सिव्हिल थ्रू तुम्ही रिकव्हरीचे. म्हणजे आज तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितलं ना सर, हा जो व्हिडिओ बघेल कोणी त्यांना एक्झॅक्टली लक्षात येईल की काय केलं पाहिजे, नक्की काय नाही केलं पाहिजे, आणि कुठल्या सेफ्टी पॉईंट्स त्यांनी घेतल्या पाहिजे. कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं आणि मिसगाईड व खूप सारे पैसे गमवतात किंवा कळत पाहिलंय ते की हाऊ इट हॅपन. तर प्रॉपर डिसिजन जेव्हा आपण, हा शॉर्ट व्हिडिओ सरेल परंतु बऱ्याच लोकांचे ऑलमोस्ट लाखो रुपये वाचवण्यासाठी काम करेल. थँक्यू सो मच सर तुमचं इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल, आणि बऱ्याच लोकांना आपल्याला गाईड केलं. दिस आर ऑलरेडी डोमेस्टिकमध्ये बऱ्याच लोकांचं चांगल्या पद्धतीनं काम आहे, आणि इंटरनॅशनल मार्केट कव्हरेज करण्यासाठी आज ते इथे आलेत, आणि एक तुमच्यासारखा सपोर्ट मिळाला आहे म्हणून ते कंपनी सेटअपला पण पुढे चालून तुमची हेल्प होणार आहे. सो थँक्यू सो मच. यू इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी. नक्की यायला, इट्स ट्राय, इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी. नक्कीच त्याच्यावरती बोलूया.